धूपाचा महिमा. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. म्हणजे वनस्पतीच्या रसापासून उत्पन्न झालेला, अत्युत्तम गंधाने परिपूर्ण भरलेला आणि सर्व देवांना हुंगावासा वाटणारा हा धूप आपण स्वीकारावा. कोणत्याही पूजेमध्ये धूप ओवाळण्याच्या वेळी म्हणण्याचा हा नेहमीचा मंत्र आहे. पूजा असो, धार्मिक विधी असो, मंत्रतंत्र असो, धूप सगळीकडे लागतो. साधना करणाऱ्या उपासकांना तर धूपाची गरज पावलोपावली भासते. श्री रामतनू आणि श्री सद्गुरू यांचं संभाषण जेव्हा जेव्हा चालू होई तेव्हा सद्गुरू प्रथम सांगत, बाळ धूप घाल. एखादा कठीण प्रश्न आला तर म्हणत, आधी धूप घाल मग सांगतो. इतर देवताही कधी भेटायला आल्या तरी आधी धूप घालायला सांगायच्या. ते लक्षात घेऊन रामतनू एकदा सद्गुरूंना म्हणाल्या, तुम्ही सर्वजण असा एकसारखा धूप घालायला सांगता तर दादांचा सर्व पगार याच्यातच खर्च होईल. मी फक्त सूर्य उगवताना आणि मावळताना धूप घालीन. त्यावर सद्गुरू म्हणाले, बाळ, धूपाने नास्तिकपणा उडून जातो, मनाची उंची वाढते. शंकर तुला सांगतील केव्हा तरी त्याबद्दल. आणि दुसऱ्याच दिवशी दारावर पाटी मारण्यावरून रामतनू सद्गुरूंशी वाद घालीत असता अचानक शंकर येऊन त्यांना म्हणाले, धूप घाल जरासा, मग तुझा राग जरा कमी होईल. रामतनू उद्गारल्या, देवा, धूप घातला मग माझा राग कमी होईल? देवा, मला वाटतं कालचं धूपाचं आख्यान राहिलंय, तेच सांगण्याकरता सद्गुरूने तुम्हाला पाठवलंय. मी थोडं समजले. राग हा तुमचाच अंश आहे, तेव्हा राग काही मला आला नाही, तो तुम्हाला आला. आता धूपाचं कालचं भाषण सांगा. शंकर म्हणाले, सांगतो. धूप आपलं धारिष्ट्य वाढवतं, कमस्सलपणा अस्सल होतो. साधूजन जे असतात ते धूपावरच आपली प्रौढी वाढवतात. धूप आपली ज्योत उत्तम करतो, म्हणून मानवाने दररोज धूप घालावा. परेचं निरूपण. नेहमी कोणताही प्रश्न आला की सद्गुरू त्याची उत्तरं देत आणि रामतनू ती लोकांना सांगत किंवा लिहून देत. पण एके दिवशी सद्गुरू रामतनूंची वाढती दैवी योग्यता पाहून उद्गारले, भाविकाचा जोगवा तुझा थोडा थोडा भरतोय. स्पष्टीकरणसुद्धा तुला येईल बाळ, भिवू नकोस. दम धर बाळ तू. थोडे दिवसाने तुला भाषण करायला लावी. आणि तसा योग लवकरच आला. सद्गुरूंनी एकदा माणसाच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने वावरणाऱ्या पराशक्तीचं निरूपण करताना पटवून देण्याकरता म्हणून रामतनूंना झालेल्या 2-3 दैवी आभासांचं उदाहरण दिलं. तेव्हा रामतनू एकदम म्हणाल्या, देवा, मला पराचं लक्षण सांगता येतं का ते पाहते. मला वाटतं पर म्हणजे महाज्योत, सर्व साक्षिणी असते, म्हणजे आत्माच खास. आपण झोपलो म्हणजे आपली सूक्ष्मतत्व चलनवलन करीत नाहीत. त्यांची ताकद लुळी पडते, पण त्यावेळी आपली धार्मिकता अंतरात जागृत राहते. धार्मिकता म्हणजे कोण, त्याचा सुगावा पाहू आपण. सर्व शक्ती परमेश्वराची दृष्टी. ती दृष्टी सारखी हृदयात वास करते आणि सूक्ष्म तत्व दारू प्याल्याप्रमाणे लुळी पडतात. त्यालाच आपण झोप म्हणतो. ती तत्व झोपली म्हणजे कोणी हाक मारली, मग ती परमेश्वर दृष्टी त्या तत्वांना खळबळून सोडते. मग आपण जागे होतो. पण पहा कशी मजा. ह्या दृष्टीला आपण जागेपणी काय म्हणतो? धोरण असं म्हणतो. आपण मुख्य कशाच्या तरी गोष्टी बोलू लागलो मग काय म्हणतो? हो, माझं पण हेच धोरण चालतं. धोरण म्हणजेच परमेश्वराची दृष्टी. तोच परमेश्वर सर्व चलन करतो. तीच आत्मज्योतीची मुख्य शक्ती. आणि ज्योत म्हणजे सारखं वर खाली चालू असते. ती आत्म्याची ज्योत, ही आत्म्याची दृष्टी. आता पहा मजा. आत्मज्योत ठिकाणावरच असते. दृष्टी वाटेल तिकडे फिरायला जाते. पहा विचार करून, जाते की नाही? ती दृष्टी आपल्याला आकळता येत नाही. ही दृष्टी आली म्हणजे तोच परमेश्वर आपणच आहोत. परा जो शब्द आहे तो लांब नसून अगदी जवळ आहे. पण आपल्याला ती दृष्टी दारूबाजाप्रमाणे भासते, कारण त्या दृष्टीचे आपण गणितच करीत नाही. लोखंड आणि सोनं आपल्याला एकच वाटतं. पण नाही रे, नाही. दृष्टीचा उत्तम सौदा आधी केला पाहिजे. अरे, हा नजीक, अगदी नजीक आहे, पण आपण त्या दृष्टीपासून पळालो, म्हणूनच परा हे अनुमोदन त्याला पडलं. अगदी सोपं आहे, पण सोपं असून त्यापासून आपणच पळालो आहोत.
हा देव का लांब आहे? नाही, अगदी लांब नाही. अगदी खोटं आहे. त्या देवापासून आपणच लांब गेलो. पहा आता, ज्ञानेश्वर देवाच्या पलीकडे का झाले? त्यांनी आपल्या ज्ञानतत्वाने दृष्टीची पूर्णपणे ओळख करून घेतली. तर पहा, आपल्याला ज्ञानसुद्धा आहे, पण आपण त्या ज्ञानाचा उपयोग संसार साठ्याला खर्च करतो. आणि ज्ञानदेवाने कुठे आपलं ज्ञान खर्च केलं? ओळखा, आपल्या वृत्तीरूपी खजिन्याकडे त्याने आपलं ज्ञान खर्च केलं. पहा, ज्ञानदेवसुद्धा मनुष्य होते, पण आपण तिकडे वळतच नाही. अहो, आपला संसाररूपी खेळ संपतच नाही, तर वृत्तीरूपी झोल्यावरती केव्हा वळणार? देहात देव नसता तर आपली काय चमकली असती का वाचा? पहा खोटं तर, देहातून चैतन्यरूप देव गेला, मग वाचा कुठे असते? आपण म्हणतो वाचा गेली, आता नाही तो वाचणार. अहो, वाचा कुठे गेली? दृष्टीरूप देवच गेला. टीप: श्री रामतनूंचं लौकिक शिक्षण फक्त अक्षर ओळख होण्या इतपतच झालं होतं, पण दैवी साधनेने त्यांनी अध्यात्मातील सूक्ष्म तत्वाचेही विवेचन कळण्या इतपत योग्यता प्राप्त करून घेतली, हे विशेष आहे.